मला असं वाटतं पंचकर्म छान आता पुढे गेले आणि चांगले त्याचे ॲडव्हान्टेजेस मिळतात. नक्कीच, म्हणजे त्याचे जे रिझल्ट्स असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. जर तुम्ही कोणा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्माचा उपयोग करा तर नक्कीच हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. आपण एक फोन घेतोय. निशा आपल्याशी बोलतायत. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. पहिल्यांदा माझं एक फोन लागला त्यामुळे मला खूप बरं वाटतंय. तुमचा प्रश्न विचारा. हा, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. माझा प्रश्न असा आहे की मला दिवसभर म्हणजे सकाळी उठल्यापासून डोळ्यांवर सूज वाटते आणि जनरली म्हणजे असं 3-4 दिवस आता मध्ये की मला पूर्ण वाटायची दिवसभर असायचं. तर आता तर जस्ट मला कमी वाटतंय आणि डोळ्यांवर जास्त वाटते. तर माझं म्हणणं आहे की मी थायरॉइडची पण टेस्ट केली आहे पण तरी ते नील आहे, मला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. ही सूज कशामुळे असावी? आणि जस्ट माझी आर्थरायटिस म्हणून म्हणजे एक उजव्या पायाचा गुडघा आहे तिथे, त्याचं पण ट्रीटमेंट स्टार्ट आहे माझी. आर्थरायटिस म्हणजे सांगितलं आहे एक्सरे काढल्यावर. तर त्याच्यावर पण मला म्हणजे हे वात कुठल्या प्रकारे किंवा कंट्रोल मी कसा करावा, त्याच्यावर काय मी म्हणजे आहार कसा घ्यावा हे प्लीज मला सांगा. वय किती आहे आपलं? माझं 31. ठीक आहे. ओके. आता मुळात 31 हे एजच नव्हे की जेव्हा वाताचं प्रोडक्शन व्हावं, पण आजकाल रुटीनच आपण बघतोय की खूप कमी वयामध्ये पेशंट आपल्याला दिसतात. गुडघ्यावरती सूज येते, मग ती त्याच्यामध्ये कसा प्रकार असतो की सूज येण्यामागे अर्थरायटिस जनरली संधिवाताचा त्रास आपण जो म्हणतो तो 40-45 नंतर रुटीन जो चालू होतो तो अर्थरायटिस चेंजेस समजले जातात. पण जर इन्फ्लामेशन असेल किंवा सूज असेल तर काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात. त्यामध्ये युरिक ऍसिड आपल्याला बघावं लागेल, CRP टेस्ट करून घ्यावी लागेल आणि त्यामध्ये इन्फेक्शन काउंट जर जास्त असेल तर आंबात RA टेस्ट पॉझिटिव्ह आहे की नाही ते बघून, काही वेळेला काय होतं की RA टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे आंबात असं कन्सिडर केलं जातं. पण बऱ्याचदा RA पॉझिटिव्ह नसेल तरी सुद्धा सांध्यांवरती सूज येते. मग अशा काळामध्ये आपल्याला CRP टेस्ट करून घ्यावी लागते आणि त्यात जर जास्त चेंजेस असेल तर आपल्याला औषधी ट्रीटमेंट खूप महत्वाचा रोल आहे. सूज किंवा इन्फ्लामेशन अर्थरायटिस, ऑस्टिओअर्थरायटिस कंडिशन त्यांची असेल आणि संधिवातामुळे असेल तर आपण जे पंचकर्माचे ट्रीटमेंट करतो त्यामध्ये फोमेंटेशनच्या प्रक्रिया, आयुर्वेदिक औषध आणि बस्तीमध्ये ते क्लिअर होऊ शकतं. पण जर आंबाताचा त्रास असेल तर पोटली फोमेंटेशन स्नेहन आपल्याला करता येत नाही. ड्राय पोटली फोमेंटेशन करून बस्तीच्या प्रक्रिया जर केल्या तर त्याच्यामध्ये हे सूज कमी होऊ शकते. आता दुसरा त्यांचा प्रश्न असा होता की डोळ्यावरती सूज येते. तर डोळ्यावरती सूज येण्यामागे बरीच कारण आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पेलॅर हिमोग्लोबिन जर कमी झालं असेल तर त्यामुळे येऊ शकते. थायरॉइडमुळे येऊ शकते पण थायरॉइडची टेस्ट त्यांची निगेटिव्ह आली आहे. सायनुसायटिस ही कंडिशन पण बऱ्याच येते की सायनसेसमध्ये म्हणजे कपाळाचा भाग, डोळ्याची कॅव्हिटी, मॅक्झिलरी हा एरिया, याच्यामध्ये सर्दी साठून राहते. त्यामध्ये असंख्य बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यामुळे इन्फ्लमेशन होतं आणि त्यामुळे मग डोळ्यावरती सूज येणं, चेहऱ्यावरती पफिनेस खूप जाणवतो, मॅक्झिलरी या एरियामध्ये सूज येतं आणि त्यामुळे सकाळी उठल्यानंतर काही वेळेला डोकं जड झाल्यासारखं जास्त वाटणं किंवा चेहऱ्याचा भाग आहे तो जास्त पेन करायला लागतो, तर असं असू शकतं. तर थोडं प्रॉपर डायग्नोसिस करून त्याला जर ट्रीटमेंट केली तर तो होऊ शकतं. नक्कीच त्यांच्यासाठी हा सगळ्या आयुर्वेदिक पंचकर्माचा देखील उपयोग होऊ शकतो. बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेणार आहोत पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती संधिवात आणि आयुर्वेदिक पंचकर्म उपचारांबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर अर्चना जानूगडे. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारू शकता. तुम्ही आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. डॉक्टर जवळजवळ 20 वर्ष या क्षेत्रात आहेत आणि डॉक्टरांचं दादर, वाशी, पुणे, ठाणे, पनवेल येथे देखील क्लिनिक्स आहेत. तुमच्या मनातील प्रश्न जे जे काही असते तुम्ही नक्कीच लिहून ठेवा आणि ताबडतोब डॉक्टरांना विचारा. पण तोपर्यंत मी माझ्या मनातला प्रश्न विचारते. डॉक्टर, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण सविस्तर माहिती करून घेतली, गुडघेदुखीसाठी, कंबरदुखीसाठी, मानदुखीसाठी, पण एक फ्रोझन शोल्डर जो होतो की त्याच्यामुळे हात पण आपल्याला उचलता येत नाही, हा देखील ह्या संधिवाताचा प्रकार आहे का? फ्रोझन शोल्डर म्हणजे वात, मस्क्युलर खांद्याच्या ठिकाणी असणारे मसल वातामुळे स्टिफ होतात आणि मस्क्युलर स्टिफनेसमुळे बरेच दिवसपर्यंत खांदा दुखतो अशी कंप्लेंट पेशंटची असते आणि त्याच्यामुळे प्रत्येक जॉईंटच्या कॅव्हिटी भोवती एक कॅप्सूल सारखा पार्ट असतो आणि ज्याच्यामध्ये लिक्विड असतात. आपल्याकडे छान प्रेझेंटेशन आहे त्याच्यासाठी.
ही कंडिशन इथे दाखवली बघा. बरेच दिवस शोल्डर पेन, खांदे दुखतायत आणि त्यानंतर मग हा मसल्सचा जो पार्ट आहे तो मसल श्रिंक व्हायला लागतात, ज्याला फ्रोझन कंडिशन म्हणतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, मसल जितके जास्त स्टिफ होत जातात, जॉईंटच्या कॅव्हिटीमध्ये असणारं अंतर कमी होतं आणि मग घर्षणाला सुरुवात होतं आणि अर्थरायटिस बसतो, ज्याला शोल्डर जॉईंटला पण फार कमी वेळेला असं होतं की डायरेक्ट शोल्डरची म्हणजे रिप्लेसमेंटची गरज पडते. अर्थरायटिस होतो शोल्डरमध्ये, पण मस्क्युलर स्टिफनेस रिलीज करण्यासाठी जनरली लोक आपण बघतो की एक्सरसाइज करा, व्यायाम करा, फिजिओथेरपी करा, ह्या थेरपी रुटीन सगळीकडे केल्या जातात. पण जसं फोमेंटेशन लोकल आपण करतो, तुम्ही कोणताही मस्क्युलर स्टिफनेस रिलीज करण्यासाठी गरम शेक तुम्ही घेतला तर त्याने बरं वाटतं. मग घरच्या घरी तुम्ही गरम पाण्याचा शेक घेऊ शकता, गरम पाण्याने आंघोळ घेऊ शकता, वाळूच्या पोटलीचा शेक घेऊ शकता. पण तात्पुरतं मस्क्युलर स्टिफनेस रिलीज करण्यासाठी असं फोमेंटेशन केलं तर त्याचा उपयोग होतो. पण इंटरनली आपण ज्या बस्तीच्या ट्रीटमेंट करतो त्यामध्ये तेल काढायच्या ज्या बस्ती करणं किंवा तेलाच्या बस्तीमुळे इझिली प्रत्येक जॉईंटमध्ये अगदी हाताच्या पायाच्या बोटांपासून मान, कंबर, गुडघे, खांदे सगळ्यांना त्याला मोबिलायझेशन येते. आणि एकदा वात रिलीज झाला, इझिली मोबिलायझेशन जॉईंटचं झालं की मसल्स मध्ये जो जॉईंट फॉर्म करणं आपण ज्याला म्हणतो ते त्या बस्ती केल्या जातात आणि त्यामुळे मग जॉईंट चांगल्या पद्धतीने बरेच वर्षपर्यंत काम करू शकतात. त्यामुळे फ्रोझन शोल्डर कंडिशनला सुद्धा पंचकर्म एक 10-20 दिवसाची ट्रीटमेंट असते. अनेक वर्ष त्रास असणारे पेशंट नुसत्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटमध्ये छान खुश होऊन जातात. नक्कीच डॉक्टर, जसं कंबरदुखीचा त्रास आहे ना, तसं आपल्याला खुब्याचा देखील त्रास असतो. म्हणजे खुबे अक्षरशः इतके खराब होतात, त्याच्यासाठी कारणं तर बरीच असतात, पण डॉक्टर आपल्याला खुबा बदलायचा सल्ला देतात. खरं तर हा जो आपला खुबा नुसता खराब होत असतो की काही औषधाही कारणांमुळे किंवा अनेक बाकीच्या कारणांमुळे, तेव्हा आपण पंचकर्माची मदत घेऊ शकतो का? खूप चांगली मदत होते. खूप जनरली हिप जॉईंटमध्ये काय होतं की जसं नी जॉईंटचं स्ट्रक्चर आहे तसं हिपमध्ये सुद्धा एक कॅव्हिटी असते, बॉल आणि सॉकेट जॉईंट असं म्हणतात त्याला, आणि त्याच्यामध्ये एक लुब्रिकंट सारखा पार्ट असतो. जेव्हा पण खुब्यांमध्ये पेन व्हायला लागतं तेव्हा ही कॅव्हिटी इथे दाखवली आहे बघा. खुब्यांचा हा जो बॉल आहे आणि आतमध्ये जी कॅव्हिटी आहे आणि त्याच्यामध्ये एक लिक्विड असतं आणि त्याची हाडांचं जेव्हा घर्षण चालू होतं तेव्हा तो लेअर ओपन होतो. जसं गुडघ्यामध्ये आर्टिक्युलर कार्टिलेज ओपन होतं तसं हिप जॉईंटमध्ये पण ओपन होतं आणि त्यामुळे मग अर्थरायटिसला सुरुवात झाली की खूप दिवसपर्यंत गुडघे दुखतात आणि त्यामुळे पेन होतंय, तर औषधी आणि पंचकर्मांची मदत घेतली तर चांगली हेल्प होते. अजून एक महत्वाचा रोल असा की खूप कमी वयामध्ये आजकाल एव्हियन, ज्याला अवॅस्क्युलर नेक्रोसिस हा एक प्रकार आहे की ज्यामध्ये खुब्यांमध्ये होणारं ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि त्यामुळे पेन इतकं जास्त वाढतं की त्यामुळे खुबे खूप दुखतात. आणि जेव्हा पण एव्हियन कंडिशन असते, आपण प्रोव्हिजनल कंडिशनला सुवर्णासारखे काही आयुर्वेदामध्ये कल्प आहेत, त्यांचं खूप चांगली मदत होते. त्याबरोबरीने बस्तीची आपण मदत घेऊ शकतो. पण काही वेळेला असं होतं की खूप दिवस पेशंट अंगावरती काढतात आणि इतकं फेज 3 आपण ज्याला म्हणतो की ज्या काळामध्ये आपण काही आयुर्वेदाची हेल्प घेऊ शकत नाही, वरचा लेअर पूर्ण नेक्रोज झालेला असतो आणि त्याला मग कंपल्सरी रिप्लेसमेंटची थेरपी घ्यावी लागते. तर खूप कमी वयामध्ये जरी हिप जॉईंटचं पेन होत असेल तर त्याला जरा पंचकर्मांची मदत. पंचकर्म आपण काय करतोय की जे दोष आहेत शरीरामध्ये ते काढून टाका, मोबिलायझेशन इझी करा, मस्क्युलर स्टिफनेस रिलीज करा आणि ह्याने काय होणार की जे होणारी झीज आहे ती पुढे ढकलली जाणार. बरोबर. दरवाजाचा आवाज येतोय, तुम्ही तेल टाकले की आवाज बंद होणार, परत आवाज येणारच आहे. तसं पंचकर्म हे सर्व्हिसिंग सारखं काम करतं. आपण पंचकर्माची मदत घेतल्यामुळे होणारे अर्थरायटिस चेंजेस हे कंट्रोलमध्ये राहतात आणि जरा एक थोडे दिवस पर्यंत तुमचं पेन कमी. काही वेळेला असं होतं की खूप उठबस होते. आता आपल्याकडे मार्केटमध्ये एपीएमसी मध्ये काम करणारी असंख्य लोक येतात की अगदी पोतळ खांद्यावरती घेऊन काम करतात. मग अशा वेळी वेट खूप जास्त उचलल्यामुळे मानेवरती ताण येतो, मणक्यातलं अंतर कमी झालं की अर्थरायटिसमुळे चेंजेस. मग अशा काळामध्ये आपण पंचकर्माची मदत घेतली तर ते पेन कमी. पण रोजचं रुटीन जे वर्क आहे ते काही कमी करता येत नाही. किंवा वाताचं प्रोडक्शन जास्त होतं त्याचं कारण थंडी, मग एसी मध्ये काम करणारी 90% लोक आहेत, मग ते पण आपल्याला कमी. मग अशा काळामध्ये काय की थोडंसं पंचकर्मांची आपण जर मदत घेतली तर रुटीन जे लाईफ आहे ते सगळं जगा, पण थोडंसं पंचकर्मांची मदत जर दर 2-3 वर्षानंतर एक थोडं 10 दिवस एक कोर्स करून घेतला बस्तींचा तर त्यामुळे अनेक वर्ष सांगते चांगल्या कंडिशनमध्ये. नक्कीच. खरं तर मला पंचकर्म म्हणजे नेमकं काय काय करतात हे मला विचारायचं आहेच, पण तत्पूर्वी आपण एक फोन घेतोय. रेश्मा आपल्याशी बोलतात बदलापूरहून. हॅलो, नमस्कार. हा, हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. मॅम, माझा प्रश्न असा आहे, एज किती आहे? काय? हॅलो. हा, माझं एज 33 आहे. 33 आहे. ओके. मला ना असंख्य वेदना होतात. खूप होतात. ते मी खाली बसून जेवायला पाठी मारून बसता येत नाही मला. आणि सकाळी जेव्हा टॉयलेटला जाऊन त्यानंतर मला स्टेजमध्ये बसावंच लागतं. तर नाहीतर माझ्या संपूर्ण गुडघ्यापासून पायापर्यंत सगळ्या पायाला गुडघ्या असे येतात. असं आहे की
मला म्हणजे जेवण आता झालं की आपल्या आहारामध्ये कमी जास्तपणा असल्यामुळे हा त्रास होतो. नक्कीच. असं विचारायचं की आहाराचे काय बदल करावे. आणि दुसरी गोष्ट, मला अगोदर 4-5 अबॉर्शन झाले होते, त्यामुळे मला वाद झालाय, त्यामुळे हा सगळा प्रकार आहे. तर नेमकं काय करावं म्हणजे पुढे मला जास्त त्रास होऊ नये. बरं, ठीक आहे रेश्मा, काय सांगाल डॉक्टर? 33 एज आहे त्यांचं, अबॉर्शनची हिस्ट्री आहे आणि जनरली काय होतं की मुंग्या पायाला येतात याचा अर्थ कुठेतरी कॉर्डलं कॉम्प्रेशन असण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा LS स्पाइन लंबर स्पाइनचा एक एक्सरे काढणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर चेंजेस असतील तर त्यानुसार आपण बस्तीच्या प्रक्रिया कोणत्या ते डिसाईड करून कंटिन्यू करू शकतो. बऱ्याचदा वाताचं प्रोडक्शन खूप जास्त झाल्यामुळे सुद्धा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स काही होऊ शकतात, त्याने सुद्धा मुंग्या येऊ शकतात. डायबिटीस ज्यांना जास्त डायबिटीसचा त्रास असतो अशा लोकांना सुद्धा हातापायाला मुंग्या येणं किंवा नमनेस, बधीर होणं हे प्रकार खूप जास्त जाणवतात. पण त्यांच्या एज वाईज 33 म्हणजे जनरली लक्षणं आपल्याला अशी दिसतात की मे बी अर्थरायटिस चेंजेस, लंबार स्पॉन्डिलोसिस असण्याची शक्यता आहे. तर अशा काळामध्ये तुम्ही खूप पुढे वाकून जड काही उचलायचा जर प्रयत्न केला तर त्यामुळे गादीवरती प्रेशर खूप जास्त वाढतं आणि त्यामुळे अर्थरायटिस वाढून डिस्कवरती जर प्रेशर येऊन डिस्क प्रोलॅप्स झाली तर इमर्जन्सी सर्जरीची वेळ येऊ शकते. ती वेळ येऊ नये, कारण आता वय खूप कमी आहे. 33व्या वर्षी जर आपण स्पाइन सर्जरी जर करायची वेळ आली तर गादी प्रोलॅप्स झाली, गादी डिस्क बाहेर आली आहे, एक गादी तुम्ही काढली तरी पुन्हा दुसरी गादी बाहेर येणार नाही याचं आपण अश्युअर करू शकत नाही. मग जर ऑपरेशन जितकं आपण टाळू तेवढं चांगलं. पंचकर्मांच्या मदतीने आपण मसल स्टिफनेस जर रिलीज केला आणि 9 वरती काम करणाऱ्या ज्या आयुर्वेदिक औषधं असतात, एक साधारण 6-8 महिन्याचा, वर्षभराचा आपण जर कोर्स केला तर त्याच्यामुळे त्यांच्या मुंग्या ऍब्सोल्यूट कमी होऊ शकतात. नक्कीच असे बरेच उपाय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली आहे एका ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती संधिवाताबद्दल. संधिवात हा आपला कसा बरा होऊ शकतो, तर यासाठी आपल्याला आयुर्वेदिक पंचकर्माची किती मदत घेऊ शकतो आपण, यावरच आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानोगडे. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही डॉक्टरांना नक्कीच विचारू शकता. पण डॉक्टर, जेव्हा आपण पंचकर्मांचा उल्लेख करतो, आयुर्वेदिक पंचकर्म आपण जेव्हा म्हणतो, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही शंका असते. खरं तर आपण एका तुमच्या भागामध्ये सांगितलं आहे की पंचकर्माचा आपल्याला किती उपयोग होऊ शकतो. पण मुळात जेव्हा आपण संधिवातासाठी पंचकर्म करतो, त्या पंचकर्मांची जी तुम्ही प्रोसेस म्हणता की 8-10 दिवसाचा कोर्स आहे, महिना 1.5 महिना, सगळ्या गोष्टीबद्दल एक कुतूहल असतं. तर साधारणतः हे पंचकर्म कसं केलं जातं ह्याबद्दल विशेष माहिती द्या. खूप लोकांना असं वाटतं की काहीतरी प्रक्रिया जे केल्या जातात त्याच्यामध्ये पेन होतं किंवा काही त्रास होतो का, झेपेल का, काही त्याच्याने वजन, खूप जणांचा असाही समज असतो की पंचकर्म केल्यानंतर खूप त्रास होतो किंवा वजन खूप प्रमाणापेक्षा जास्त कमी होतं म्हणून. तर असं नाहीये. खूप प्रॉपर जर सायंटिफिक वेनी जर प्रक्रिया केल्या तर त्याच्यात कसलाही ड्रॉबॅक नाही, कसलाही साईड इफेक्ट नाही, पेन कसलंही होत नाही. ह्या सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी एक स्पेशल पंचकर्माचं ट्रेनिंग घेतलेले, कोर्सेस केलेले लोक असतात, ज्यांना थेरपिस्ट, पंचकर्म थेरपिस्ट म्हणतो आपण. ही लोक पंचकर्मामध्ये स्नेहनाची प्रक्रिया असते की वाताचं प्रोडक्शन होतंय आणि बस्ती आणि पंचकर्माचं पूर्वकर्म म्हणून स्नेहन म्हणजे आयुर्वेदिक तेलाने स्नेह मसाज करणं, पोटल्या गरम करून फोमोंटेशन, कोरड्या पोटलींचे फोमोंटेशन म्हणून शेक दिले जातात. एक काढा असा बनवतात, त्यामध्ये एक राईस तयार केला जातो, त्यामध्ये जे तांदूळ आपण शिजवतो, रेड राईस, तो शिजण्यासाठी जवळपास 1.5-2 तासाचा वेळ लागतो. त्या काढ्याचे एक्स्ट्रॅक्ट्स असतात ते सगळे त्या राईसमध्ये ॲब्सॉर्ब होतात, त्याची पोटली बांधतात, दुधात बुडून शेक देतात, ज्याने मस्क्युलर स्टिफनेस सगळा निघून जातो. आणि मग बस्तीच्या ज्या प्रक्रिया केल्या जातात त्यामध्ये तेल आणि काढ्याचे जे एनिमास दिले जातात आणि याच्यामध्ये मग जे कंटेंट, वातरक्त आहे, B27, एन्कायलोजिंग स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे किंवा अर्थरायटिस चेंजेस आहेत किंवा कुठला, जे आता बस्ती करताना असंख्य 16 प्रकारच्या बस्ती, एका बस्तीमध्ये 500-1000 प्रकारची तेलं, म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळे, प्रत्येक वैद्य, प्रत्येक डॉक्टर आपापल्या वेनी त्या बस्तीच्या प्रक्रिया करत असतात, तेलांचे त्याच्यामध्ये कंटेंट यूज करत असतात. तर त्यानुसार आपण जर प्रॉपर जर त्याच्यामध्ये ऑइल किंवा काढ्यांचा मदत जर घेतली तर त्याने तो वात रिलीज होऊन पेन कमी व्हायला मदत होते. आता दुसरा पार्ट असा असतो की विरेचनाच्या प्रक्रियेमध्ये तर काही वनस्पतींची तुपं असतात, तुपामुळे सगळं आतड्यांमध्ये चिकटलेलं स्टिकी पार्ट किंवा पित्त एकवटून कोष्ठामध्ये येतं. स्नेहनस्वेदनाच्या प्रक्रियेमुळे आणि जे आपण आंबट दही खायला देतो ज्याने पित्ताचा उद्रेक होतो आणि मग टॅबलेट्स काही दिल्या जातात त्याने लूज मोशन्स होतात, पोट क्लीन होऊन जातं.
वमनाच्या प्रक्रियेला खूपदा घाबरतात पेशंट, पण ती फार अवघड प्रक्रिया नाहीये. काही ज्यांना अति कफाचं प्रोडक्शन असेल अशा पेशंटना वमन केलं जातं. अदरवाईज अगदी घरगुती सुद्धा वमन आपण सांगू शकतो, जे घरच्या घरी पेशंट अगदी सद्यो फांट आपण जे म्हणतो तो घरी बनवायचा आणि घरच्या घरी करायचं ती प्रक्रिया, असं होऊ शकतं. स्नेहन बरोबर ज्या कोर्स असतात की आता एक 10 दिवसाचं शेड्यूल आपण प्लॅन करतो, मग त्याच्यात कोणत्या बस्ती करायच्या ते एक्सरेज रिपोर्ट, इन्व्हेस्टिगेशन, MRI स्कॅन, तुमचे रिपोर्ट्स बघून मग त्याच्यानुसार डायग्नोसिस डिसाईड करून ठरवलं जातं की पंचकर्माची कुठली प्रक्रिया करावी. नक्कीच. आपण एक फोन घेतोय. अतुल आपल्याशी बोलतायत नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हा बोला. तुमचा प्रश्न विचारा सर. हा मॅडम, मला सध्या आता जस्ट 1-2 महिन्यापूर्वीच कळलं आहे की संधिवाताचा त्रास होतो. ओके. तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यासाठी काय पथ्य पाळले पाहिजे. तुमचं वय किती आहे? माझं वय 43 चालू असतं. 43 आहे. ठीक आहे. काय सांगाल डॉक्टर? पथ्यांसाठी छान स्लाइड्स आहेत आपल्याकडे. आता ह्या आर्थरायटिससाठी आहार कसा असावा, तर यासाठी छान एक आल्याचा आपण वापर करावा. हे आल्यामध्ये उष्णता असते, वाताचं प्रोडक्शन कंट्रोलमध्ये यायला मदत होते. लसणाचा वापर करावा, मिरीचा वापर करावा, सुंठ वापरली तर त्याचा उपयोग छान होतो. एरेंडेल तेल जर वापरलं तर ते लॅक्झेटिव्ह ऍक्ट होतं आणि त्याच्यामुळे जे वात शरीरामध्ये न पचलेला नरस असतो किंवा पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर त्याच्याने क्लिअर होऊन जातं. गरम पाणी प्यावं आणि ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यामुळे जनरली वाताचं प्रोडक्शन कमी व्हायला मदत होते. आता जनरल काय घ्यावं महत्वाचं असतं, तसं काय न घ्यावं, तर वर्ज्य आहारामध्ये बटाट्याचा वापर करू नये. जे कोरडे मटार किंवा वाटाणे आपण म्हणतो, काबुली चणे किंवा छोले, गवारी, वांग्याच्या बिया वातूळ जास्त असतात. फर्मेंटेड फूडमध्ये इडली, डोसा, थंड बर्फाच्या कुठल्याही गोष्टी किंवा थंड कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम्स आणि शेंगदाणे प्रमाणापेक्षा जास्त. या सगळ्या गोष्टींमुळे वात शरीरामध्ये खूप जास्त वाढतो आणि वाताच्या प्रोडक्शनमुळे मग मस्क्युलर स्टिफनेस, हाडांचं घर्षण होणं आणि त्यामुळे पेन, हे सगळे त्रास चालू होतात. नक्कीच. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या असं पूर्वीपासून आपल्या आजी वगैरे पण सांगायचे की वातूळ पदार्थ खाऊ नका. तर वातूळ पदार्थ खायचे नाही, कारण वात प्रोडक्शन जास्त असतं, म्हणून आपण वातूळ पदार्थ खाऊ नये. डॉक्टर, पण थंडीच्या दिवसामध्ये जेवढे संधिवाताचे पेशंट्स आहेत ना, त्यांना वेदना प्रचंड होत असतात. अशा वेळी ते घरच्या घरी काही उपाय करू शकतात का? सगळ्यात जास्त अर्थरायटिसचे जे त्रास होतात ते थंडीच्याच दिवसात, कारण वाताचं प्रोडक्शन जास्त वाढतं. थंडामुळे मसल स्टिफ होणं ही प्रक्रिया खूप जास्त होते आणि अशा काळामध्ये मग गरम पाणी, अंघोळ करताना गरम पाण्याचा वापर कंपल्सरी करावा. आता बऱ्याचदा पेशंट येतात, आम्ही लहानपणापासून थंड पाण्याने अंघोळ, म्हणजे आम्हाला सवयच आहे, असं त्यांचं एक रुटीन असतं. पण तसं नाही उपयोगाचं. एक सर्टन लिमिट, आपण जसं म्हणतो की वयाची तुमची इम्युनिटी खूप चांगली आहे तोपर्यंत 30-35 वयापर्यंत तुम्हाला ते झेपतं. जसं 45-50 नंतरचं वय वाढायला लागतो तसं कफाचं प्रोडक्शन खूप जास्त होतं. मग अशा काळामध्ये जर तुम्ही थंड पाण्याने अंघोळ केलात तर त्याच्यामुळे मसल स्टिफनेस जास्त वाढणार आणि मस्क्युलर स्टिफनेस झाली की अर्थरायटिसला सुरुवात होणार. त्यामुळे मग गरम पाण्यानेच अंघोळ करा किंवा पिताना गरम पाण्याचा वापर करा. जे आपण आहारामध्ये गोष्टी सांगितल्या त्याची मदत घेणं गरजेचं आहे. मस्क्युलर स्टिफनेस जास्त वाढू नये म्हणून थोडा व्यायाम असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. ऍक्च्युली रुटीन लाईफमध्ये आता 45-50 नंतर मला असं वाटतं की जे आता पेशंट सर्रास आपण रोज बघतो की अवेअरनेस खरा जो तयार होतो तो 50 नंतर, म्हणजे लोकांना वाटायला लागतं नाही आपण वॉकला गेलं पाहिजे, आपण जरा एक्सरसाइज केलं पाहिजे. पण हे आपलं जे तरुण वय असतं अशा काळामध्ये आपण उठून फिरायला जाणं किंवा रोज व्यायाम करणं हा प्रकार फार कमी व्हायला होतो आणि